मुंबईतील गोरेगाव परिसरामध्ये प्राइम फॉक्स प्रोडक्शनच्या मागे असलेल्या फिल्म सिटी गेट क्रमांक 2 जवळ 60 फूट लांब आणि 20 फूट उंच भिंत कोसळून 2 जणांचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय। सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। या व्हिडिओमध्ये अभिनेते नसरुद्दीन शाह हे सेल्फी काढायला आलेल्या चाहत्यावर चिडलेले दिसतात। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार हे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी सुनेत्रा पवार जय पवार यांचं भव्य स्वागत करण्यात आलं तर बारामती तालुक्यामध्ये अजित पवार यांना नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुंबई महापालिकेने 100 शालेय इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचा निर्णय घेतलाय। महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय। मुंबईतील किमान तापमान 17 अंशापर्यंत खाली आले आहे। गारवा वाढणे हे प्रदूषण वाढीचं चिन्ह असतं, परंतु मुंबईतील प्रदूषण निवळलं असून मुंबईचा ग्रीन झोनमध्ये समावेश झाला आहे। हवामान तज्ज्ञांनी मुंबईमध्ये थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला होता। मध्य रेल्वेच्या अखत्यारीत असलेला धोकादायक सायन उड्डाण पूल बंद करण्यासाठी पुन्हा एकदा नव्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे। हा पूल गुरुवार 29 फेब्रुवारीपासून बंद राहणार आहे। यापूर्वी 20 जानेवारी 2024 पासून पूल बंद करण्याचं नियोजन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं होतं। अयोध्येत नव्याने उभारण्यात आलेल्या राम मंदिराला देणगी स्वरूपात आतापर्यंत महिनाभरात जवळपास 25 कोटी रुपयांची देणगी मिळाली असून यामध्ये 25 किलो सोने चांदीचे दागिने यांचा देखील समावेश आहे। राम मंदिर ट्रस्टकडून ही माहिती देण्यात आली आहे। गारवा वाढल्याने भाजीपाल्याला पोषक वातावरण निर्माण झाले। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातून घाऊक बाजारामध्ये भाज्यांची आवक वाढली आहे। त्यामुळे भाज्यांच्या दरात घसरण झाल्याने किरकोळ बाजारातही भाज्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्या आहेत। मध्य रेल्वेकडून अंगणेवाडी यात्रेसाठी विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत। मध्य रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहेत। अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत देशभरातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार असून त्यात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील 12 आणि पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल विभागातील 8 स्थानकांचा समावेश आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 26 फेब्रुवारी रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कामांची पायाभरणी केली जाणार आहे। क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर म्हणून सचिन तेंडुलकर ओळखला जातो। सचिन तेंडुलकर सध्या काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतोय। सचिन तेंडुलकरने काश्मीरमध्ये दिव्यांग क्रिकेटपटू आमिर हुसेनची भेट घेतली। याचाच व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केलाय। नगरमध्ये भरवस्तीत बिबट्या घुसल्याने नागरिकांची धावपळ उडाली। नगर शहरापासून जवळ असलेल्या केडगाव परिसरातील 5 गोडाऊन परिसरामध्ये बिबट्या आलाय। नागरी वस्तीमध्ये बिबट्या घुसल्याने नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालंय। वन विभागाचे कर्मचारी पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। बिबट्याला पकडण्यासाठी सेफ्टी जॅकेट आणि जाळी घेऊन वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत। एकावर बिबट्याने हल्ला देखील केला। महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स मार्फत पिंपरी चिंचवडच्या मोशी येथे डिफेन्स एक्स्पोचे 3 दिवसीय आयोजन करण्यात आलेले आहे। यामध्ये डिफेन्सच्या शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन असून यामध्ये अत्याधुनिक शस्त्र, रणगाडे, हेलिकॉप्टर नागरिकांना मोफत पाहता येणार आहे। प्रदर्शन 24 ते 26 फेब्रुवारीपर्यंत मोशी येथील एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन मैदानावर असणार आहे। या एक्स्पोचं उद्घाटन शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते झालं।
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही काळामध्ये सातत्याने देशी बनावटीच्या पिस्तूल विक्री वाढली आहे। देशी बनावटीच्या 6 बंदुकी विक्रीसाठी आणलेल्या एका आरोपीस बुलढाणा पोलिसांनी अटक केली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे। नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यामध्ये घोड्यांच्या नृत्य स्पर्धा पार पडल्या। महाराष्ट्रातील शेकडो अश्वप्रेमींनी या स्पर्धेमध्ये आणि प्रदर्शनामध्ये भाग घेतला। यंदाच्या वर्षीच्या अश्व स्पर्धेमध्ये अहमदनगर येथून आलेला मरावड प्रजातीचा 70 इंच उंचीचा बिग जस्पर हा 1 कोटी रुपयांचा अश्व स्पर्धेचा केंद्रबिंदू ठरला। केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन शनिवारी उल्हासनगर येथे एका कार्यक्रमाला आल्या होत्या। त्यांनी कार्यक्रमाला येत असताना ट्रेनने येणे पसंत केले। त्या कल्याण स्थानकामध्ये उतरल्या। त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील उपस्थित होते। शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी या प्रमुख मागणीसाठी गेल्या 12 दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांनी दिल्ली मोर्चा 29 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्याची घोषणा करताच पोलिसांनी सिंधू आणि टिकरी सीमा शनिवारी उघड्या केल्या। पोलिसांनी दोन्ही सीमांवरील ये-जा करण्यासाठी एक मार्ग खुला केला आहे।